आता आपण जो युक्लिडियन्स लेमा पाहिला होता त्याचा यूज हा एचसीएफ फाइंड करण्यासाठी होतो. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया की एचसीएफ कसा फाइंड करायचा बाय युजिंग युक्लिडियन्स लेमा. तुम्ही इथे एक्झाम्पल पाहू शकता. फाइंड एचसीएफ ऑफ 135 अँड 225. हे आपण डायरेक्टली काढू शकतो, बट बाय युजिंग युक्लिडियन्स लेमा तुम्ही कसं काढणार ते स्टेप बाय स्टेप आपण इथे पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट 135 आणि 225 हे दोन नंबर दिलेले आहेत. तर आपण स्टेप वाईज सगळं लिहूयात. तर पहिली स्टेप राहील स्टेप 1. सुरुवातीला काय होईल, यातला छोटा नंबर कोणता आहे 135. ओके, आणि 225 इज अ बिगर नंबर. तर 135 ने 225 ला डिवाइड करूया. तर स्टेप 1 काय राहील, डिवाइड 225 बाय 135. तर आपण युक्लिडियन्स लेमा पाहिला होता a इज इक्वल टू बी क्यू प्लस आर. त्या फॉर्म मध्ये आपण जर केलं तर आपल्याला भेटेल 225 इज इक्वल टू 135 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 90. ओके, 225 ला 135 ने डिवाइड केल्यावर क्वेश्चन काय येईल 1 आणि रिमाइंडर राहील 90. तर इथे 225 हा डिव्हिडंट आहे आणि 135 हा डिवायझर आहे आणि 1 हा क्वेश्चन, 90 इज अ रिमाइंडर. तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, स्टेप 2 डिवाइड 135 बाय 90. तर या 135 ला आपण 90 ने डिवाइड करणार आहोत. आपल्याला काय भेटेल 135 इज इक्वल टू 90 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 45. तर 135 ला 90 ने जर तुम्ही डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटेल 1 इज अ क्वेश्चन आणि 45 ॲज अ रिमाइंडर आपल्याला भेटणार आहे. तिथे काही करायचं नाहीये, फक्त डिवायझरची जागा ही रिमाइंडरनी रिप्लेस करायची. इथे डिवायझर काय आहे, इथे काय 225 च्या ऐवजी आपण काय घेतलं 135. तर 135 इथे काय आहे डिवायझर. ओके, तर डिव्हिडंडच्या जागी आपण डिवायझर घेतलं आणि डिवायझरच्या जागी रिमाइंडर घेतलं. इथे एवढंच रिप्लेस करायचं आहे. तिथे आपल्याला 0 हा रिमाइंडर भेटला का नाही, तर आपल्याला स्टेप 3 करावी लागणार. स्टेप 3 डिवाइड 90 बाय 45. तर 90 ला 45 ने डिवाइड करायचे तर आपल्याला काय भेटेल 90 इज इक्वल टू 45 मल्टिप्लाय बाय 2 प्लस रिमाइंडर काय भेटणार 0. 45 ला 2 ने मल्टिप्लाय केलं की 90 भेटतं आणि रिमाइंडर काय भेटणार 0. a इज इक्वल टू बी क्यू प्लस आर. ह्या फॉर्म मी युक्लिडियन्स लेमा इथे यूज केला आहे. शेवटी आपल्याला रिमाइंडर भेटला 0. तिथे काय भेटलं आपल्याला एचसीएफ आपल्याला काय भेटला 45. ओके, सिन्स the remainder become 0, the divisor at this step. इथे डिवायझर काय आहे 45 इज अ डिवायझर अँड 90 इज अ डिव्हिडंट. तर डिवायझर जो येईल लास्टला आणि रिमाइंडरचं 0 आलं तर डिवायझरला काय म्हणणार आपण एचसीएफ. तर काय आलं डिवायझर 45. दिस इज द HCF. ओके, बघा आपला आन्सर भेटला आहे. तर आन्सर काय आहे HCF ऑफ 135 अँड 225 इज इक्वल टू 45. खूप इझी स्टेप आहेत यामध्ये. तर आपण स्टेप सुद्धा तुम्हाला मी परत एक्सप्लेन करणार आहे. तर रिमाइंडर 0 मिळेपर्यंत युक्लिडियन्स लेमाचा इथे यूज करायचा आहे. युक्लिडियन्स लेमा काय आहे a इज इक्वल टू बी क्यू प्लस आर. दिस लेमा इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा यूज करून आपण इथे डिवायझर फाइंड केला आहे. तर याचं परत एकदा एक्सप्लेनेशन आपण पाहूया. आपण युक्लिडियन्स लेमाचा यूज करून 2 नंबरचा एचसीएफ फाइंड केला आहे. त्याच्या काही ट्रिक्स आहेत, एक शॉर्ट मध्ये समजून घेऊया. सुरुवातीला आपण काय केलं, कीप डिवाइडिंग द लार्जर नंबर बाय द स्मॉलर नंबर. तर मोठ्या संख्येला लहान संख्येने डिवाइड करत राहायचं. ओके, तर सेकंड स्टेप मध्ये काय केलं, रिप्लेस द डिव्हिडंट विथ द डिवायझर. डिव्हिडंटला रिप्लेस कशाने करायचं डिवायझरनी.
अँड द डिवायझर विथ द रिमाइंडर. डिवायझर जो असेल पहिल्या स्टेपमध्ये त्याला कशाने रिप्लेस करायचं, दुसऱ्या स्टेपमध्ये रिमाइंडरने. ठीक आहे, खूप इझी आहे, फक्त थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. नेक्स्ट, रिपीट अंटिल द रिमाइंडर बिकम 0. जोपर्यंत रिमाइंडर 0 होत नाही तोपर्यंत ही स्टेप आपल्याला रिपीट करत राहायची आहे. अँड द लास्ट डिवायझर इज द SCF. शेवटी रिमाइंडर हा 0 भेटला आणि त्या स्टेपला जो डिवायझर असेल त्या डिवायझरला काय म्हणणार आपण, SCF. तर आता आपण जे एक्झाम्पल पाहिलं 135 आणि 225 चे SCF फाइंड केलं, त्यातील डिवायझर काय भेटला शेवटी, 45. सो द SCF ऑफ 135 अँड 225 इज 45. तर इथे आपण युक्लिडियन्स लेमाचा यूज करून SCF हा 2 नंबरचा फाइंड केला आहे. ह्याचप्रमाणे तुम्ही 3 नंबरचा सुद्धा SCF फाइंड करू शकता. ओके, खूप इझी आहे. ह्या स्टेप आहेत त्याच रिपीट करायच्या आहेत. ते सुद्धा एक्झाम्पल आपण पुढे पाहणार आहोत. फाइंड SCF ऑफ 24, 36 अँड 60. इथे 3 नंबर दिलेले आहेत. कोणकोणते, 24, 36 अँड 60. या 3 नंबरचा SCF कसा फाइंड करायचा बाय युजिंग युक्लिडियन्स लेमा ते आपण आता पाहणार आहोत. चला सुरू करूया. आधी जे आपण एक्झाम्पल पाहिलं 2 नंबरचा SCF फाइंड केलेला आहे त्याचप्रमाणेच ह्या स्टेप आहेत. तर स्टेप 1 काय येईल, स्टेप फर्स्ट, फाइंड द HCF ऑफ 24 अँड 36. सुरुवातीला 2 नंबर जे असतील त्या 2 नंबरचा आपण सुरुवातीला SCF फाइंड करूया. काय येईल, बाय युजिंग युक्लिडियन्स लेमा. जेव्हा 36 ला आपण 24 ने डिवाइड करू तेव्हा क्वेश्चन काय येईल, 24 1 जा 24 आणि रिमाइंडर राहील 12. इथे रिमाइंडर 0 आला का, नाही. तर आपल्याला परत ही स्टेप रिपीट करायची आहे. ते हे काय आहे, डिव्हिडंड आणि हे आहे डिवायझर. तर डिव्हिडंडच्या ऐवजी तुम्ही काय करणार, यातला जो डिवायझर आहे तो इथे डिव्हिडंडच्या जागी लिहायचा. काय आहे डिवायझर, 24. इथे 24 येईल इज इक्वल टू आणि रिमाइंडर डिवायझरच्या जागी. डिवायझर काय इथे 24, इथे खाली मग 12 इथे लिहायचं आहे. 12 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 0. इथे रिमाइंडर 0 आलं का, येस, रिमाइंडर हा 0 आलेला आहे. त्यामुळे इथे आपण स्टेप स्टॉप करणार आहोत. SCF काय भेटला आपल्याला, इथे डिवायझर जो असेल शेवटच्या स्टेपला तो असतो SCF. तर डिवायझर काय भेटला, 12. सो HCF ऑफ 24, 36 इज इक्वल टू 12. ठीक आहे, खूप इझी स्टेप आहेत. नेक्स्ट पाहूया स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय येणार आहे, हा SCF भेटलेला 12 आणि जो नंबर उरलेला आहे 60 त्या 2 नंबरचा आपण SCF फाइंड करणार आहोत. फाइंड HCF ऑफ 12 अँड 60. आता 12 आणि 60 चा SCF आपण फाइंड करूयात. तर काय येईल बरं, वरच्या स्टेपच परत रिपीट करायचे आहे. 60 ला 12 ने डिवाइड जर केलं तर काय भेटतं, 60 इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 0. 12 5 जा 60, रिमाइंडर 0 भेटला आहे. तर इथे डिवायझर काय आहे 12. सो द SCF ऑफ 12 अँड 60 इज इक्वल टू 12. ठीक आहे, काय भेटला आपल्याला, SCF हा 12 भेटलेला आहे. सो SCF ऑफ 12 अँड 60 इज इक्वल टू 12. देअरफॉर तर वरती सुद्धा 24 आणि 36 चा SCF भेटला 12 आणि खाली सुद्धा 12 आणि 60 चा SCF भेटला 12. सो SCF ऑफ 24, 36 अँड 60 या सगळ्यांचे SCF काय भेटणार आपल्याला 12. खूप इझी आहे, फक्त प्रॅक्टिस करायची आहे. तर 3 नंबरचा SCF आपण बाय युजिंग युक्लिडियन्स लेमा कसा फाइंड करायचा हे पाहिला. त्या फाइंड करण्यासाठी काय ट्रिक्सचा यूज केला आहे ते शॉर्ट मध्ये पाहूया. फर्स्टली आपण काय केलं, फर्स्ट फाइंड द SCF ऑफ एनी 2 नंबर्स. जर 3 नंबर दिलेले असतील त्यांचा SCF फाइंड करायचा आहे, त्यातील कोणत्याही 2 नंबरचा आपल्याला काय करायचं आहे, SCF फाइंड करायचा आहे बाय डिवाइडिंग बिग नंबर बाय स्मॉलर नंबर. ओके, नेक्स्ट स्टेप काय करणार, देन फाइंड द SCF ऑफ द रिझल्ट अँड द थर्ड नंबर. तर 2 नंबरचा जेव्हा SCF फाइंड करणार तेव्हा आपल्याला जो काही SCF भेटणार आहे रिझल्ट
तर तो नंबर भेटलेला आणि थर्ड नंबर क्वेश्चन मधला, या दोघांचा परत एचसीएफ फाइंड करायचा. लास्ट द फायनल आन्सर इज द एचसीएफ ऑफ ऑल 3 नंबर्स. शेवटी जे आपल्याला आन्सर भेटणार, ओके, डिवायझर जे येईल त्या डिवायझरला आपण काय म्हणणार, एचसीएफ ऑफ 3 नंबर्स. पाहिलं, खूप इझी ट्रिक आहे for finding the HCF of 2 numbers and 3 numbers. Also you can find the HCF of 4 numbers and 5 numbers by using these tricks. ठीक आहे. तर by using Euclidean lemma HCF फाइंड करणं ही खूप इझी आहे. फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आजच्या व्हिडिओ मी आपण इथेच थांबणार आहोत. परत नवीन क्वेश्चन आणि नवीन आन्सर सोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.